चल काळजी घे. चला. तर कृषिकासाठी बुक्स घेऊन झालेत, पण यांच्याकडे कंपॉस आहेत पण मोठमोठे. तर सिम्पलवालीच घेतली आहे. हे असे घेतली की वाट लावून टाकते. एलिफंटची घेतली. गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे आणि मी आता निघाले कृषिकाला घेऊन तायक्वांडोच्या क्लासला. आणि कृषिका आज बैठकीला काही गेली नाही, पण स्मरणिका आलेली ते तिला सोबत घरी घेऊन गेली. बोलते दीदी चल म्हणून. नाश्ता पण नाही केला. बोलते मी करते आत्तूकडे नाश्ता. तर आता तिच्याकडे जाऊन तिला घ्यायचं आणि मग क्लासला जायचं आहे. जेवण वगैरे सगळं झालं आहे. तर आज बनवलं आहे खारा बांगड्याचा रस्सा, भात. तर आई चपात्या घालती. तर बाकीची कामं आवरली आहेत आणि मी आता निघते जायला. तर किशोरीची इथे पोचली आहे. दोघींचं काय चाललं आहे? मेकअप चालला आहे. परीला काय सजवतेस? चला जाऊया. तू येतेस तर चाल, पण तुला बसावं लागेल गप्प माझ्यासोबत. किशोरी काय बनवते किशोरी? असू दे. आंघोळीला पियायला कसली मच्छी? कटला. तेच फंटूस तरी शिवून मी केलेले. शिलापी कटला एकच आहे ना. तर किशोरीकडून कृषिकाला घेतला आणि आता मी निघाले क्लासला जायला. 10 मिनटं राहिली आहेत फक्त जायला आणि रिक्षा पण भेटत नाही. काय ग? तर एवढ्या वेळाने एक रिक्षा भेटली कशी तरी बाबा. आज काय झालं काय माहिती, रिक्षा पण भेटत नव्हती लवकर. तर आत्ताच आम्ही ग्रीन एकर्स क्लबला पोहोचलो आहे. 10:55ला मला रिक्षा मिळाली. रिक्षा भेटत नव्हती आणि आज हिने कपडे पण नाही असेच आणले घातलेत तायक्वांडोचे. पिशवीत आहे. आता तिकडे जाऊन घालणार ना बाबू. चला सगळे आले बाबा, स्टुडंट आले. चलो कपडे घाला आता. चला पटापट. आतमध्ये AC वगैरे नाही. चला आता मी ड्रेस घातला. आता क्लास सुरू आहे. चल बाबू चालू झालं. जा लवकर. जा 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 जा. सरांना सांग. जा 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 जा. तर आत्ताच कृषिकाचा क्लास सुटला आणि इथून निघालो आहे. तिला बोली कपडे चेंज कर, आता गरम होतं तर काढत नाही. चला लबाड्या. तर कृषिका म्हणते मम्मा आज पण रिक्षा लाईनीत आहेत, कधीतरी नसतात सुद्धा इथे. तुला वाटती? चला चल आतमध्ये. तू बस चल. चल. तर मग अशीच क्लासवरनं आले. जेवण तर काय सकाळीच केलं होतं मी. सगळं आवरलं, जेवले, भांडी घासली. आणि आज बैठकीला नाही जाणार, तर आज जाणार आहे दीदीला बघायला. हॉस्पिटलला गेले त्यानंतर मला जायलाच मिळालं नाही. तर मला मम्मीला घेऊन जायचं आज. तर कामं वगैरे आवरली आहेत. कृषिकाला काय घेऊन जात नाही, तर मी आणि मम्मी चाललो आहे. त्याआधी मला जायचं आहे घरी मम्मीकडे, मग तिथून जाणार आहे. चल. तर एवढं ऊन लागतं आहे. चालत चालत मम्मीच्या इथे बिल्डिंगच्या खाली पोचले. आता मम्मी रेडी झाली की नाही माहीत नाही. म्हटलं 5-10 मिनटं बसते, मग पटकन इथनं निघू. टॅक्सीने जाऊ आणि पटकन येऊसुद्धा. कारण का किरण आज निघतो आहे पोलादपूरला जायला, तर त्याची थोडीफार तयारी करायची आहे मला. लिफ्ट चालू आहेत तर व्यवस्थित? 4. तर मम्मीचे इथे पोचले. जेवत आहेत. बाय कुठे येईल एवढ्या उन्हाची? खाल्लं मी थोडंसं. काय बघू थोडंसं दे. हां दे. तर मम्मी जेवली वगैरे आणि आता मम्मीच्या इथून आम्ही निघालो आहे जायला. लिफ्टचीच वाट बघतोय. तर जसे लिफ्टमधनं बाहेर आलो बिल्डिंगच्या इथे आणि लगेच टॅक्सी भेटली. स्वामींना मी म्हणतच होते स्वामी टॅक्सी मिळू द्या, कारण त्या साईडला रिक्षा टॅक्सी काही पटकन मिळत नाहीत. असे वेळ भेटले दादा. कुठल्या खड्ड्यात अडकली? मागे गेट आहे ना, हां गेटच्या आतमध्ये एक पिकअप आहे. ते ओव्हरलोडिंग आहे. ते कुठली गटर होती त्याच्यामध्ये गेली, ती अडकून राहिली. मग ते आमच्यासाठी थांबवलेली टॅक्सी. तर दिदीच्या इथे पोचलोय बिल्डिंग खाली आणि आता जातोय वरती. ऊन बघायला. आई समोर पण बिल्डिंग झाली. तर इथे पण पहिल्या चाळीच होत्या दिदीच्या इथे, म्हणजे दिदीचं लग्न झालं तेव्हा. त्यानंतर बिल्डिंग झाली, म्हणजे 3-4 वर्षांनी बिल्डिंग झाली. तर बाबूला आणि शौर्याला मम्मी खाऊ घेते. मजा
सात का काय मॅडम ठीक आहे काय नाही क्या कॅन काय छोटा वाला ना 3 हाँ दे दो हो दादा घे घे हाँ ती पण झोपली आहे चल काळजी घे चला आलो. तर दीदीच्या इथून निघालो लवकरच निघालो कारण का आई बाहेर जाणार आहेत मम्मीला पण कामाला जायचं आहे आणि कृषिका मग एकटी राहील घरी म्हटलं लवकर निघणे चल तर नशीब टॅक्सी भेटली 10 मिनटं उभेच होतो ऊन पण एवढं लागत होतं ना सायनच्या ब्रिजचं इथे काम चालू आहे तर सायन हॉस्पिटलच्या इथून फिरून टॅक्सी येते आणि जाताना पण तशीच जाते चला तर संध्याकाळ झाली आहे मगाशी दीदीकडून आले आणि जरा झोपले होते आणि आता चालले मार्केटला अगं चल हां तर आता चालले मार्केटला उद्यापासून स्कूल आहे अगं चल स्कूल आहे तर मला बुक्स वगैरे घ्यायच्या तिचे म्हणजे वही 1 2 3 काढायला परत छोटीशी कंपोस्ट त्या दिवशी भेटली नव्हती ती घ्यायची आहे कृषिकाला किशोरीकडे सोडते आहे म्हणजे थोडा वेळ थांबेल काय बनवलं आज चिकन हां बोल सोनी कुठे आहे कुठे आहे बाबू दीदी कुठे आहे ये ना शोध ना बघ कुठे लपली आहे बोलते माझी परी कुठे आहे ये ना बाई गईला अर्धा तास चप्पल भाजी वगैरे घेते मग कृषिकाच्या बुक घ्यायला जाते वहिनी कसे टोमॅटो 15 पाव किती 30 ला अर्धा 30 ला अर्धा 60 रुपये तर टोमॅटो घेतले पण कृषिकाची चप्पल तुटले तिला पण घेऊन नाही आली आहे मी पण ती चप्पल घ्यायला त्या साईडला त्या काकांच्या दुकानात जाते तिला घेतलं मग झालं हे घे मम्मी ते घे बाबू क्रॉक्स आहेत हाय अशा बऱ्या पडतात कृषिकाला मी चप्पल नाही घेतली कारण का ज्या पायाचं प्रॉपर माप नव्हतं माझ्याकडे त्यामुळे मी घेतलीच नाही म्हटलं परत छोटी झाली पट्टी पायात नाही गेली तर रिटर्न करायला यायला लागेल म्हटलं राहू दे तर गणेश स्टोअरमध्ये आली आहे गर्दी बघा काय उद्या स्कूल आहे ना ते पोरांचीच गर्दी मोठ्या कॉलमची बुक द्या ना तर कृषिकासाठी बुक्स घेऊन झालेत पण यांच्याकडे कंपॉस आहेत पण मोठमोठे आहेत ती काय लगेच वाट लावणार तर सिम्पल भेटली नाही मला कंपॉस आता पुढे जाते बघते सिम्पलच दाखवा जास्त हे नको हां हां बरं झालं हे अशीच पाहिजे अशा असले की वाट लावून टाकते लगेच तर सिम्पलवालीच घेतली आहे हे असे घेतली की वाट लावून टाकते आणि एलिफंटची घेतली तर आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि थोडेफार जे कपडे होते किराणचे कामाचे ते आत्ताच धुवून टाकले उद्यापासून माझी धावपळ असणार आहे उद्या कृषिकाचं स्कूल चालू होतं आहे आणि आत्ता जेवण वगैरे झालं आहे तर आज किरण कोल्हापूरला जाणार होता पण आज जमलं तोला मी सकाळी लवकर उठून जातो तर आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जे नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये चला बाय गुड नाईट